शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत। आज केईएम रुग्णालयाचा 100वा वर्धापन दिन आहे। या कार्यक्रमात भाजपसह शिंदे आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येतील। आज सकाळी 10 वाजता केईएम रुग्णालयात वर्धापनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे तर भाजपकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार हे नेते उपस्थित राहणार आहेत। तर शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना, भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत, एकाच मंचावर येणार आहेत। आज केईएम रुग्णालयाचा 100वा वर्धापन दिन आहे आणि या कार्यक्रमानिमित्त हे सगळीच नेते मंडळी एकत्र एकाच मंचावर दिसतील। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना, भाजप आणि शिवसेना युबीटी मधले अनेक नेते आज एका मंचावर दिसणार आहेत। जरी निमित्त असलं केईएम रुग्णालयाचा वर्धापन दिन, तरी राजकीय चर्चा होऊ शकतात का, काय वाटतंय? खरं तर आजचा दिवस राजकीय घडामोडींकरता अतिशय महत्त्वाचा आहे, कारण एकीकडे मंत्रालयामध्ये आज महापौर पदाकरता आरक्षण सोडत काढली जाते। दुसरीकडे मनसेचे नगरसेवक हे कोकण भवनमध्ये आपली नोंदणी करणार आहेत। कालचा जर कोकण भवनमधला आपण एकंदरीत घटनाक्रम बघितला तर केडीएमसीमध्ये मनसे अधिक शिंदेंची शिवसेना अशा पद्धतीचं समीकरण आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्याच्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण गोष्टींवरती आज जेव्हा एकनाथ शिंदे, आशिष शेलार आणि इतर पक्षांचे नेते जेव्हा एकाच मंचावर येतील, तेव्हा त्यांच्याकडनं माध्यमांना काही प्रतिक्रिया मिळणं अपेक्षित आहे का ते बघणं महत्त्वाचं आहे। विशेषतः आरक्षण सोडतीनंतर या नेत्यांकडनं प्रतिक्रिया मिळणं हे अपेक्षित आहे। ते कशा पद्धतीने व्यक्त होत आहेत ते बघणं सुद्धा गरजेचं आहे। मात्र ज्या केईएम हॉस्पिटलमध्ये मी आहे त्या केईएम हॉस्पिटलसाठीचा आजचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। एक महत्त्वाचा दिवस ते साजरा करतच आहेत। मात्र त्यासोबतच केईएममध्ये ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या सोयी सुविधा असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणारं हे हॉस्पिटल आहे। इथून पुढे नव्याने जेव्हा मुंबई महापालिका प्रशासन कामकाज सुरू करेल, नव्याने मुंबई महापालिकेच्या सभागृहाची स्थापना होईल, त्यानंतर हेल्थसाठी आरोग्य विषयामध्ये कशा पद्धतीने मुंबई महापालिका काम करेल, आरोग्य विषयात कशा पद्धतीने बजेट असेल, याची सुद्धा स्पष्टता आज कदाचित या वरिष्ठ नेत्यांकडून केईएम हॉस्पिटलमध्ये होण्याची शक्यता आहे। नक्कीच मनश्री, तर यासह हे सगळे नेते मंडळी आज एकत्र येतात, काही राजकीय प्रतिक्रिया दिल्या जातात का, याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।